एमिल कुए हे एक सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या विचारांचे अनेक चाहते अमेरिकेत होते. त्यांची एक महत्त्वाची अंतर्दृष्टी पुढीलप्रमाणे होती. जेव्हा तुमच्या इच्छेत आणि कल्पनेत संघर्ष असतो, तेव्हा तुमची कल्पना नेहमीच वरचढ ठरते. याच गोष्टीला त्यांनी विपरीत परिणामाचा नियम असे नाव दिले आहे. समजा, तुम्हाला जमिनीवर ठेवलेल्या एका अरुंद फळ्यावर चालायला सांगितले, तर तुम्ही ते सहज कराल. पण आता कल्पना करा की तीच फळी 20 फूट उंचीवर 2 भिंतींमध्ये ठेवलेली आहे. आता तुम्ही त्यावर चालाल का? कदाचित नाही. कारण तुमच्या इच्छेत आणि कल्पनेत संघर्ष निर्माण झालेला असतो. तुम्ही कल्पना करता की तोल जाऊन तुम्ही खाली पडाल. तुमची इच्छा असेल की तुम्ही चालावे, पण पडण्याची भीती तुम्हाला थांबवते. जितका तुम्ही प्रयत्न करता, तितकी पडण्याची कल्पना अधिक बळकट होते. इच्छाशक्तीचा चुकीचा वापर. मी माझ्या अपयशावर मात करण्यासाठी माझ्या इच्छाशक्तीचा वापर करीन हा विचार अपयशाला अधिक बळकट करतो. कारण इच्छाशक्तीचा वापर म्हणजे आपण दुर्बल आहोत हे मान्य करणे. परिणामी, ज्या गोष्टीचा विचार नको आहे, तीच गोष्ट मनावर ताबा मिळवते. उदाहरण: परीक्षेची तयारी केलेली असूनही प्रश्नपत्रिका समोर आल्यावर मन कोरे पडते. जितका प्रयत्न करून आठवायचा प्रयत्न करता, तितकी माहिती दूर पळते. पण परीक्षा हॉल सोडल्यावर अचानक तीच माहिती आठवते. हेच विपरीत परिणामाच्या नियमाचे उदाहरण आहे. संघर्ष सोडवणे आवश्यक. इच्छा आणि कल्पना यांच्यात संघर्ष नको. इच्छाशक्तीचा वापर म्हणजे विरोध मान्य करणे. पण विरोधाची कल्पना केली की विरोधच निर्माण होतो. बायबलमध्ये म्हटले आहे, जर पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे एखाद्या गोष्टीबाबत एकमत झाले, तर त्यांनी मागितलेली ती गोष्ट त्यांना मिळेल. मॅथ्यू संध्याकाळी 6:19. हे दोघे म्हणजे तुमचे बाह्य मन आणि अंतर्मन. जेव्हा यांच्यात संघर्ष नसतो, तेव्हा प्रार्थना फळाला येते. योग्य वेळ. झोपेच्या आधीची अर्धजागृत अवस्था ही अंतर्मनाशी संपर्क साधण्याची सर्वोत्तम वेळ आहे. या अवस्थेत नकारात्मक विचार नसतात. जर तुम्ही कल्पना केली की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे आणि त्या पूर्णतेचा आनंद अनुभवला, तर अंतर्मन ती इच्छा वास्तवात आणते. उदाहरण: एका स्त्रीला तिच्या केसचा निकाल सामंजस्यपूर्ण लागावा अशी इच्छा होती. पण तिच्या कल्पनेत पराभव आणि नुकसान होते. माझ्या सूचनेनुसार तिने रोज झोपेच्या आधी कल्पना केली की केसचा निकाल लागला आहे आणि वकिलांनी तिला सांगितले आहे की सामंजस्यपूर्ण समझोता झाला आहे. काही आठवड्यात तिला वकिलांचा फोन आला आणि नेमके तसेच घडले. सारांश: इच्छा आणि कल्पना यांच्यात संघर्ष नको. अंतर्मन नेहमी बलवान विचाराला प्रतिसाद देते. झोपेच्या आधीची अवस्था ही अंतर्मनाशी संवाद साधण्याची सर्वोत्तम वेळ आहे. कल्पना वास्तवात बदलते, जर ती सहजतेने आणि विश्वासाने केली गेली तर.